तर मित्रांनो, आता आपण याच्या अगोदर 2 व्हिडिओ बघितले. त्यात तुम्हाला मी महत्त्वाचे ऑपरेशन सांगितले. कोणत्या देशासोबत आपण कोणत्या ऑपरेशनचा सराव करतो. ठीक आहे. त्याच्या अगोदर तुमची महिला घेतल्या, भारतातील पहिल्या महिला. हे तुम्हाला 100% एक मार्क ना, तुम्ही जर माझा एक व्हिडिओ 10 ते 15 मिनिटं जरी बघितला ना, म्हणजे रेग्युलर आपला व्हिडिओ जास्त लांबा नसतो. यासाठी नसतो कारण की तुम्ही कंटाळा करतात बघायचा. त्याच्यामुळे मी थोडं टप्प्याटप्प्यात घेतलेले आपले लेक्चर. काय माहिती का, तुम्ही जर हे लेक्चर एकदा दोनदा जरी बघितले परत परत आणि तुमचं एकदा पाठ झालं की तुम्ही परत चुकणारच नाही आणि तुमचा मार्काचा प्रश्न आला तुमच्या टप्प्यात तर तुम्ही डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारणार. एवढी गॅरंटी माझी. तुम्ही फक्त एकदा एकदा दोनदा दोनदा वाचा, बघा आणि मुळात म्हणजे लिहून घ्या. सर्वात पहिले तुम्ही वही आणि एक पेन, पेपर आणि पेन सोबत घ्यायचं आणि लिहायचं सोबत सोबत. ठीक आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून घेतला तरी पण काही हरकत नाही. म्हणजे फास्ट मध्ये लिहिता नाही आलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून हळूहळू परत पेजवर लिहून घ्यायचं. जेणेकरून काय होईल, तुमचं लवकरात लवकर पाठ होईल. आणि जे विद्यार्थी आज आपल्या व्हिडिओवर नवीन आले असतील तर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकले ना मी तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाणार. चला मग जास्त टाइम घेत नाही तुमचा मी. लगेच आपल्या महत्त्वाच्या ऑपरेशन्स या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. पहिलं कोणतं ऑपरेशन आहे रे? ऑपरेशन इंद्रावती. ऑपरेशन इंद्रावती. हैतीमध्ये, मी डायरेक्ट पॉईंट सांगणार, हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिक मध्ये हलवण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती सुरू केलं होतं. तो कुठं रे? हिंसाचारग्रस्त कॅरेबियन देश होता. कोणता? हैती मधून. हैती देश विचारू शकतात. इंद्रावती, हैती, इंद्रावती. तसंच मग इंद्रावती नदी कोणाची उपनदी रे? हे तुम्हाला माहित पाहिजे. इंद्रावती नदी, इंद्रावती नदी कोणाची उपनदी आहे? कमेंट करून सांगा. मी तुम्हाला एक क्ल्यू देतो तरी पण. ही आपल्या महाराष्ट्रातील नदीची उपनदी आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील एका नदीची उपनदी, महाराष्ट्रातील मुख्य नदी तिची उपनदी. मग आता एवढं सांगितलं तुम्हाला येत नसेल तर मग अवघड आहे. ठीक आहे. सांगा कोणती नदी होती कमेंट करून. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन, ऑपरेशन सद्भावना. हा युपीएससी प्रश्न आलेला आहे. कोणाला? युपीएससी. म्हणजे असं नाही की हा प्रश्न पोलीस भरतीला येणार नाही, एमपीएससी येणार नाही. हा प्रश्न कोणत्याही पेपरला येणार म्हणजे येणार. तर ऑपरेशन सद्भावना या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॅम्पसने उत्तर सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर मधील दुर्गम भागातील समुदायांना मदत केलेली आहे. तर ऑपरेशन सद्भावना कळलं काय? दुर्गम भागातील समुदायांना मदत केली त्यांनी. त्यानंतर ऑपरेशन सद्भाव. सद्भावना आणि सद्भाव मध्ये फरक आहे. ठीक आहे. सद्भाव म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या कंट्र्या कुठे आहेत रे? हा भारत आहे ना. असा असा भारत. हे इकडे त्या कंट्र्या आहेत दुसऱ्या, ते ह्या कंट्र्या आहेत ते सगळे. ठीक आहे. म्यानमार, लाओस, व्हिएतनाम या यागी या यागी चक्रीवादळाने प्रभावित देशांना मानवतावादी मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन राबवले सप्टेंबर 2024 मध्ये. ठीक आहे. सद्भावना वेगळा. सद्भावना काय रे? दुर्गम भागातील समुदायांना मदत करण्यासाठी होतं. तर ऑपरेशन सद्भाव जे होतं हा मदत करण्यासाठी होतं. कोणासाठी रे? म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशातील यागी चक्रीवादळामुळे. मग तुम्हाला एखादा असा पण प्रश्न येऊ शकतो की यागी चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आले होते? तर कोणता देश रे? म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम. त्याच्यानंतर ऑपरेशन संकल्प. नौदलाने भारतीय जहाजाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पार्शियन आखात आणि ओमानच्या आखातामध्ये ऑपरेशन सुरू केलेले आहे. पार्शियन आणि ओमान, त्याला काय म्हणतात? ऑपरेशन संकल्प घेतला. आपण काय घेतला? एक संकल्प घेतला. पार्शियन आणि ओमानच्या आखातामध्ये ऑपरेशन सुरू केलेले आहे. कशासाठी रे? जहाजाच्या सुरक्षिततेसाठी. तर ऑपरेशन गंगा. युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी. तुम्ही पाहिलं का रे? न्यूज बघितली असतील तुम्ही. अशी आपल्या बस होत्या, बस. ठीक आहे. हे आपल्या बस होत्या. त्या बसमध्ये भारतातले मुलं, ही बसचा ड्रायव्हर समजा, इथे असे भारतातले सगळे मुलं बसलेले होते. ठीक आहे. याच्यात पाकिस्तान पण आलता आपल्यात लपून लपून. पाहिलं असेल तुम्ही. इथे भारताचा झेंडा लावला होता समोर.
गाडीच्या इथं असा, आणि सगळे मुलं अशी गाड्याच्या गाड्या एका लाईनीने येऊ लागल्या होत्या. तोपर्यंत युद्ध थांबलं होतं. बघितलं असेल ना असं. हा, तर मग कसं लक्षात ठेवायचं, या गाड्याच्या रांगाला आल्या होत्या. ठीक आहे, गाड्याच्या रांगाला आल्या होत्या लगे. मग काय रे, गाड्या ह्या गंगेसारख्याच दिसू राहिल्या होत्या. कशा गंगेसारख्याच, अशा गंगेसारख्याच वाहू लागल्या होत्या, असं लक्षात ठेवायचं. तर मग कुठून आणलं होतं आपण? युक्रेन मधील भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कोणतं गाजवलं होतं रे आपण? ऑपरेशन गंगा. त्याच्यानंतर ऑपरेशन कावेरी. सुदान मधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलेले होते. ऑपरेशन कावेरी, कावेरी सुदान, असं लक्षात घ्या. कावेरी सुदान. ऑपरेशन देवी शक्ती. काबूल, अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. तालिबान कसे राक्षसासारखेच होते, राक्षसासारखे एकदमच सगळ्यांना हल्लाबोल केला होता. म्हणजे देवी शक्ती नावाचं आपण काय केलं, राक्षसाला मारायसाठी, म्हणजे राक्षसाला हरवून आपल्या भारतीय लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती म्हणजे राबवलं होतं. तर कशासाठी रे? अफगाणिस्तानमधून, काय अफगाणिस्तानच्या राक्षसापासून वाचवण्यासाठी आपण आपल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन गाजवलं होतं? तर ऑपरेशन देवी शक्ती. ठीक आहे. ऑपरेशन करुणा. म्यानमार मधील मोर्चा, पायात मोच येते ना, मोर्चा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी. कुठलच्या रे? म्यानमारच्या लोकांना, प्रभावित झालेल्या लोकांना कोणतं ऑपरेशन? मोर्चा चक्रीवादळामुळे. तर ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन करुणा, मदत करुणा, मोर्चा. आपण म्हणतो पायात मोच आले की आम्हाला मदत करा, तसंच लक्षात घ्या. मदत करुणा, म्यानमार. ऑपरेशन दोस्त. तुर्की आणि सिरियामधील झालेल्या भूकंपावेळी मदतीसाठी. तुर्की आणि सिरिया, असं लक्षात घ्या. दोस्त. दोन देशातील भूकंप झाल्यामुळे आपण मदत केली. ठीक आहे. कोणाला रे? तुर्की आणि सिरियाला. इकडे त घेतला, इकडे घेतला. दोन देशाला मदत करण्यासाठी दोस्त. राहील लक्षात. काही पण करायचं, लक्षात ठेवायचं. आपलं पेपरात मार्क येणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन राहत. ऑपरेशन राहत. ये मग काय रे? येमन देशातून भारतीयांना सुरक्षित करण्यात आले. येमन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले. कुठे रे? ये मग इकडे, मग तुला राहत भेटेल, असं लक्षात ठेवायचं. काय ट्रिक काय आपली? ये मग इकडं, ये मग असं, ये मग इकडे, मग तुला राहत भेटेल. ये मग इकडं, तुला राहत भेटेल. ये मन. राहील लक्षात. 100% राहणार तुमच्या लक्षात. पेपर आलं की तुम्ही पेपर फोडणारच, 100% उत्तर लिहिणारच तुम्ही. त्याच्यानंतर ऑपरेशन अजय. इस्रायल हमास युद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. अजय म्हणजे कधीही पराजय न झालेला अजय. अरे, इस्रायल आणि हमास मध्ये जेव्हा युद्ध चालू होते, त्यामध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन अजय. त्यानंतर ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्वशक्ती. ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्वशक्ती. भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर मधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी ऑल आउट, मच्छराला ऑल आउट करून टाकायचं. सगळं मच्छराला काय करायचं रे? ऑल आउट करून टाकायचं. मच्छराला ऑल आउट करा. आपण म्हणत नाही मच्छर ऑल आउट लावतो ना आपण, गुड नाईटचं ऑल आउट, तेच ऑल आउट. आतंकवाद्यांचा खात्मा संपवण्यासाठी डायरेक्ट सुरू केलेलं ऑपरेशन वंदे भारत. करोनाच्या काळातील भारतीयांना सुरक्षितपणे करण्यासाठी. वंदे भारत करोना. आपण म्हणतो ना, वंदे भारत बोलो ना, वंदे भारत बोलो ना, वंदे भारत करोना, असं लक्षात ठेवायचं. ऑपरेशन समुद्र सेतू. कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्र मार्गाद्वारे परत आणण्यासाठी ऑपरेशन कोणतं करे नौदलाने? ऑपरेशन समुद्र सेतू ऑपरेशन. त्यानंतर ऑपरेशन समुद्र शक्ती. ऑपरेशन
भूकंप सुनामीमध्ये प्रभावित इंडोनेशियाच्या मदतीसाठी ऑपरेशन समुद्रशक्ती. समुद्रशक्तीचं सुनामी येणार आहे. समुद्र शक्तीत काय येत असते? सुनामी येत असते. तो कोण प्रभावित झाला होता? इंडोनेशिया. त्यानंतर ऑपरेशन आयन आयन स्वॉर्डर्स. ऑपरेशन आयन स्वॉर्डर्स. इस्रायलने हमास विरोधात सुरू केलेल्या युद्धाचे सांकेतिक नाव. इस्रायलने हमास विरोधात सुरू केलेल्या युद्धाचे सांकेतिक नाव येते. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण कोणाला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सर्वात पहिले म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. ठीक आहे. जास्तीत जास्त मित्र इथे जोडले की मला पण शिकवायला चांगलं वाटते. अजून तुमच्यासाठी नवीन नवीन ट्रिक, नवीन नवीन तुमच्या पेपरात काय येईल हे पोलीस भरतीसाठी, एमपीएससी साठी, कंबाईनसाठी, युपीएससी सर्व पेपरसाठी महत्वाचे. ठीक आहे. प्रत्येक वन लायनर मध्ये प्रश्न येणार. ज्या ज्या पेपरमध्ये वन लायनर प्रश्न येतो तिथे तिथे हे तुम्हाला कामी पडणार. ठीक आहे. थांबायचं मग आपण आजच्या दिवशी इथं. ओके, चालेल.